पण मराठी माणूस जेव्हा जेव्हा भडकला, पेटला, तेव्हा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाले अनेकदा. मग सत्ता परिवर्तन असेल, सामाजिक परिवर्तन असेल. पण आजही त्या पद्धतीनं तुम्हाला मराठी माणूस पेटलेला दिसतोय का? एक लक्षात घ्या, की मराठी माणूस पेटला तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राला मराठी माणसाने मिळवून दिली. मधला जो काळ होता 60 ते 66, तर माझा आवाज 60 ते 66 त्याच्यामध्ये मराठी माणूस खचून गेला होता, आत्मविश्वास गमावला होता आणि त्याच्यात एक ताकद. इतके वर्ष व्यवस्थित चाललं. आपल्याला सगळ्यांना असं वाटलं, की आता हे काय पुढे कोण हिम्मत करणार नाही. मात्र शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली. राजकारणामध्ये पक्षांतर होतात, इथली लोकं तिकडे जातात. पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं, ही मराठी माणसाची ताकद आहे, ती तोडून फोडून टाकणं, हे काय दर्शवतं? आणि ठीक आहे ना, मी मागे पण म्हटलं, की युत्या होतात, आघाड्या होतात, आघाड्या तुटतात, युत्या तुटतात. पुन्हा मग ते पक्ष एकत्र येऊ शकतात. पण पक्ष संपवत आहे, हा कोणता प्रश्न?